एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. इग्नोर बॅकग्राऊंड आणि इग्नोर माय थोबडं ऑल्सो, कारण मी स्किन केअर केलेली रात्रीची तशीच आहे. अजून मी मीठ वॉश केलेलं नाही आहे. सो या अँड आय वॉन्ट टू शेअर वन थिंग. दररोज तुम्ही माझे पॉझिटिव्ह व्लॉग्स बघता, सर्वांना पॉझिटिव्ह वाटतं, बट आज मलाच पॉझिटिव्ह वाटत नाही आहे. तर आज मला हेअर वॉश करायचा होता आणि हेअर ऑइलिंग करायची होती, बट आता वेळच नाही आहे. मला 2-3 शूट करायचे आहेत दुसऱ्या अकाउंटसाठी, ड्रेसचे वगैरे, तुम्हाला माहितीच आहे. आणि आज भरपूर असे ड्रेस वगैरे परत ऑर्डर पण करायचे, भरपूर अशी कामं आहेत. तर त्या अगोदर हेअर वॉश करायचं आहे. आणि मागच्या वेळेस मी तसंच बिना हेअर वॉश करता शूट केलं होतं, तर चपकू दिसत होते केस. बट आज म्हणलं जाऊ द्या, म्हणलं थोडंसं एफर्ट घेऊ, म्हणलं हेअर वॉश करून मग करू म्हणलं शूट. तर आता ते आहे आणि पाणी लावलंय मी, पण आता हेअर ऑइलिंग नाही करणं होणार. आणि हेअर ऑइलिंग नाही केलं तर केस पण खराब होत आहेत. आणि वॉकिंगला तर आता मी दररोज जाते. आता माझा मंडेला परत कथक क्लास, 2 दिवस परत आता मध्ये, आज सॅटरडे संडे, मंडेला क्लास. सो आय एम सो एक्सायटेड माझ्या फर्स्ट क्लाससाठी. चलो. आणि काल मी इकडे बघा भरपूर कपडे पण धुवून टाकले होते. 2 वेळेस मी मशीन लावली होती. पांढरे वेगळे लावले होते, परत कलरवाले वेगळे लावले होते. तर ते सर्व कपडे पण आज वाळू घातलेले काढायचे आहेत. आणि आज मी ठरवलं की मी आज क्लिनिंगचं काहीच काम करणार नाही. आणि आज कोमलला पण सुट्टी आहे, तर भाजी वगैरे तीच बनवणार आहे. त्यामुळे माझ्याकडे आज काहीच नाही आहे. सुट्टीच्या दिवशी मी तिच्याकडून भरपूर असं काम करून घेत असते. आणि झाडू आणि पोछाचा विषय राहिला तर आज ते मी करणार नाही, कारण आज माझी प्रायोरिटी आहे माझे शूट कंप्लीट करून घेणं. त्यामुळे तर बघू, आता आंघोळ वगैरे करते आणि मग पुन्हा रेडी होऊन डायरेक्ट तो शूट कंप्लीट करून घेते, कारण त्या शूटसाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. तर चला, आता मी पटकन आवरते, आंघोळ वगैरे करून मग तुम्हाला भेटते. आणि बरेच जण म्हणत होते, हा मनी प्लांट एवढा उंच कसं काय वाढला, एवढा उंच कसं काय वाढला. तर मला पण कळत नाही आहे कसं काय एवढा फास्ट वाढला. मी आत्तापर्यंत कधी बघितलं नाही एवढा जास्त एवढा वर गेलेला मनी प्लांट. बट यस. आणि याचे पानं सुद्धा खूप जास्त छान आहेत, असे वेगळे पान आहेत, पूर्ण ग्रीन नाही आहेत, थोडे येल्लोइश आहेत. आणि खूप जास्त वर गेला. आता मी जिथं चिटकवलं होतं ना तिथपर्यंत गेलाय. आता मी त्याला तसंच तिकडे नेणार आहे आणि पूर्ण असं रूममध्ये फिरवणार आहे. आता त्याला जेवढ्या दिवस मी इथं आहे तेवढ्या दिवस तरी तो तसा राहील. आणि मग जेव्हा मी इथून शिफ्ट वगैरे होईल कुठे, जर झाले तर, तसं तर होणार नाही आहे, 2 वर्ष तरी मी इथंच राहील असं वाटतं मला. तर मग ह्याला ना मी पूर्ण ही दांडी जी आहे ना त्याची, ही अशी दांडी, तर ह्याला पूर्ण असं वर मोठी दांडी आणणार आहे आणि त्याला पूर्ण असं रोल करून मग पुन्हा परत वर वाढवणार आहे, जर मी दुसरीकडे शिफ्ट झाले तर. नाहीतर मग हे असं पूर्ण घरामध्ये असं फिरवणार आहे. किती छान दिसेल ना, ग्रीनरी. आणि पीस लिलीचं झाड पण मी काल डबल लावलं ना, तर ते पण आता छान आले, उगवलंय. आणि मेन म्हणजे मी डायरेक्ट नव्हतं काढलं, उपसून काढलं होतं. त्याच्यामुळे मला वाटतं त्याचं एखादी फांदी वगैरे तुटली का काय. बट येतंय, एक पान होतं शॉर्ट थोडंसं आलेलं, ते तर थोडंसं आलंय. तर बघू. तर चला, आता मी पटकन आंघोळ करून येते आणि मग तुम्हाला भेटते. सो गाईज, झाली माझी आंघोळ आणि आता मस्त सिरम वगैरे लावून घेते. आणि सध्या मला खूप जास्त आवडते. आणि मी म्हणलं होतं ना तुम्हाला शूट करणार आहे. सो मी असं डिसाईड केलं की मी तो शूट साडीवर करेल. बरेच दिवस झाले एक साडी मागवून ठेवली आहे आणि त्याच्यावर मला आउटडोअर शूट करायचा होता, बट तो राहूनच जातोय. म्हणून म्हणलं जाऊ द्या, फायनली ह्याच्यावरच करून टाकू. उगाच लांब ते परत असं होऊन जाईल ना, बोर होऊन जाईल परत, मला ती साडी नाही नेसू वाटणार. तसं पण मी एकदा नेसून परत मम्मीकडेच देऊन टाकते, आपल्याला फक्त व्हिडिओ पुरतं. आणि मग मी लाईट मेकअप पण करणार आहे, कारण आता मला स्किनचं टेन्शन नाही आहे, कारण स्किन माझी चांगली होती आणि मी बाहेरचं खात नाही आहे, शुगर खात नाही आहे. त्यामुळे स्किनला आता काही होणार नाही, कारण आतमधून स्किन रिपेअर होती आहे. म्हणून वरून जरी मेकअप केला तरी आता काही प्रॉब्लेम नाही. बट कधीतरी 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून 2 वेळेस असंच, नाहीतर नाही. जेवढं अवॉइड होईल तेवढं अवॉइडच करायचं. आणि वॉकिंगचा टाईम होईपर्यंत मला आवरावं लागेल सगळं काही. आज सुट्टी आहे म्हणून एवढं निवांत चालू आहे.
आणि मला ना खूप एक घाण सवयची ती म्हणजे ओल्या केसांमध्ये विचारायची डोकं केस विंचरायची. बट काय करू, जर ओल्या केसात विचारले ना तरच असं छान स्ट्रेट होतात, नाहीतर मग फ्रीजी खूप जास्त फ्रीजी होतात. तसंच जर ठेवलं तर, आणि त्यात गुंता पण होतो, मग गुंता झालं की खूप जास्त केस तुटतात पण, म्हणून मग मी ओल्यातच विचारते. आणि तसं आज मी सेट करेलच. कर्ल्स करायचा विचार आहे माझा, पण कर्लर नाही आहे सध्या माझ्याकडं. आहे विसरलेच होते मी. आहे कर्लर पण आहे, तर कर्ल्स करून घेऊ आणि छानपैकी मग लुक क्रिएट करू. मस्त ज्वेलरी वगैरे घालणार आहे. संडेचा दिवस कसा असा निवांत असतो ना, भारी वाटतं. चला आता अगोदर जेवण करून घेते. खूप भूक लागली, खूप. सकाळी काहीच खाल्लेलं नाही, फक्त डिटॉक्स वॉटर पिलं होतं, त्यानंतर काहीच खाल्लं नाही. तसं आज ना माझी इच्छा होती ट्रेकला जायचं आमचं प्लॅन चालू होतं. माझी जी डायटिशियन आहे ना ती जातीये, सो ती म्हणत होती चल, बट मला माझा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी नाही जाऊ शकत. ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी ऑलरेडी अगोदर, बट आता परत नाही रिपीट करणार. आणि तिकडे कॅम्पिंग होती, सो कॅम्पिंग वगैरे तर मग मला खूपच जास्त प्रॉब्लेम होईल, त्यामुळे मग म्हणलं नको. आणि तसं मला हे शूट पण करायचे होते, हे अर्जंट असतात. काही ब्रँडचे होते, मग ब्रँडचे तर डेडलाईन असते, त्या डेडलाईनलाच द्यावे लागतात. सो या असं आहे. तर चला आता जेवण करू आणि बहिणीने काय बनवलं दाखवते. तर गाईज आज हे आहे जेवायला, भेंडीची भाजी, मेथीची भाजी बहिणीने बनवलेली. आणि मेथीची भाजीने मला अशी खूप जास्त आवडते. मी खूप वेळेस ट्राय केलं हे अशी बनवायला, बट माझी जसं कोमल बनवते ना तशी बनतच नाही, म्हणून मी तिला बनवायला लावली. आज मेथी होती, इकडे आहे सॅलेड, आणि भेंडीची 2 भाज्या केल्यात तिने आज, कारण मेथीची थोडीच होती म्हणून. तर चला आता मी हे जेवण फिनिश करते. आणि हा मी मुंग्यांना इग्नोर करा, कारण आज मी झाडून काढलेलं नाही आहे. तर मी नंतर जेवण वगैरे झाल्यावर काढेल, किंवा आज नाहीच काढणार, कारण आज मला दुसरी भरपूर काम आहेत. तर चला जेवण करून भेटते. झालं माझं जेवण, आणि हे चिडिया का घोसला इग्नोर करा, हेडफोन्स काढते. आणि हेअर वॉश केलेल्या दिवशी ना केस एवढे भारी वाटतात, असं वाटतं दररोज अशा का दिसत नाहीत. आणि त्यात मी आता वॉकिंगला चालले, मग त्यावेळेस आज जरी आता मी गेले हेअर वॉश नंतर, आता आज हेअर वॉश केलाय, आज वॉकिंगला गेले, परत घामाला परत असे ऑइली होऊन जातात. बट काय करणार, ते पण इम्पॉर्टंट आहे. तर चला आता मी पटकन रेडी होते आणि फायनल लुक तुम्हाला दाखवते. तसं मी त्याचा हॉरिझॉन्टल व्हिडिओ शूट करेल का नाही माहीत नाही, व्हर्टिकल तर मला करावंच लागणार आहे त्याच्यासाठी, दुसऱ्या अकाउंटसाठी. सो चला पटकन अगोदर रेडी होते आणि मग तुम्हाला. इकडे मी साडी नेसायला तर घेतली, बट ना मला साडी पूर्ण ओपन केल्यानंतर नेसल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता, तो कळाला. आणि हे बघा इकडे हाफ मिऱ्या जे आहेत ना त्याच्यावर फुलंच नाही आहेत, अर्ध्यावरच आहेत, आणि ते खूप जास्त विचित्र दिसत होतं. म्हणून मग मी साडी घालायचं स्किप केलं, कारण हे खूपच घाण दिसत होतं आणि मला साडी आवरून वगैरे ते शूट करणं ना शक्यच झालं नसतं. त्यात मग मेकअपचा पण पसारा होता, म्हणून म्हटलं आपण स्किप करूया. आणि इकडे तुम्हाला लुक दिसत असेल, आणि मी माईक कनेक्ट केलेला होता, म्हणून जो मी व्हॉइस बोलले होते तो पण रेकॉर्ड झाला नाही, आणि आता मला व्हॉइस ओव्हर करावं लागते. आणि तुम्ही बघू शकता ते किती घाण दिसत होतं. हाफ पूर्ण प्लेन आणि हाफवरच डिझाईन दिसत होती. पल्लू खूप छान दिसत होता पदर, पण मग साडी खाली नव्हती ना चांगली दिसत, त्याच्यामुळे चेंज करावी लागली. नाहीतर मला तर आवडली होती तशी, कपडा वगैरे त्याचा चांगलाच होता. तर गाईज झालं माझं सगळं शूट करून. एवढं जास्त माझं डोकं दुखायलं ना आता, कारण अगोदर साडी घातली, परत ती नीट नव्हती बसत, नीट दिसत नव्हती, म्हणून ते चेंज केलं. परत हा ड्रेस घातला, ह्याच्यावर मेकअप केला, आणि मेकअप फाउंडेशन एवढं जास्त झालं होतं ते धुतलं, पुन्हा बिना मेकअपचा व्हिडिओ केला. एवढाच जास्त मला कुठं करावं लागलं आहे ना, 3 तास गेलेत माझे ह्याच्यात. आणि शेवटी काय तर बिना मेकअपचाच व्हिडिओ केला. एवढं थकले मी आता, सिरियसली. मला तर ना वॉकिंगला सुद्धा जायची आज हे नाही आहे, बट जावं तर लागणार आहे, मिस नाही करायचं वॉकिंगला जाणं. तर जाऊ दे आता, काय करणार आहे, करावं तर लागणार आहे. आणि मेकअप केल्यामुळे माझे डोळे दुखत आहेत. जेव्हा पण मी मेकअप करते ना तेव्हा माझे डोळे खूप जास्त दुखतात. तर चला आता मी पटकन चेंज करून घेते, वॉकिंगला जाण्यासाठी दुसरा ड्रेस घालते आणि वॉकिंगला जाऊन येते. टाईम झालाच आता, 4:30 झालेत. मी 5:15ला निघते, तेवढंच त्याचं तेवढं तेच पडणार आहे.
आणि आज आता बघू आज होतात का नाही 10,000 स्टेप्स. मेन म्हणजे दुपारी हे सर्व करत बसले. माझा मिनी व्लॉग एडिट करायचा राहिला, लॉंग व्लॉग एडिट करायचा राहिला, ते कधी करणार आहे काय माहिती. सगळा वेळ माझा ह्याच्यामध्ये गेलाय. जाऊ दे आता काय करू. बी हॅप्पी. आणि एवढं परेशान मी कधीच झालं नाही, पण आज लई जास्त हे झालं. सो चला आता मी चेंज करते पटकन. काहीच केलं मी चेंज, चेहऱ्याला काहीच नाही केलं कारण स्किन केअर केलेली आहे, वरून काहीच लावलेलं नाही आहे. लिपस्टिक काही मी मोडत नाही, मोडली आहे मी, बट ते राहिले त्याचं टिंट. आणि भरपूर जण मला या लिपस्टिकचा शेड वगैरे वगैरे विचारतात, बट शेड येतो आय थिंक, मला पण माहीत नाही. आणि हे लिप टिंट आहे, लिपस्टिक नाही आहे. सो चला आता मी निघते. 5:15 झाले, 5:30पर्यंत पोहोचते. आणि मला वाटत होतं इकडे मच्छर नाहीत, बट मला ह्या पण जंगलमध्ये म्हणणार होते, ह्या पण गार्डनमध्ये मला मच्छर चावले. अगोदर जिकडे जात होते ना मी तिकडं मच्छर चावत होते, म्हणून मी 2 दिवस तोंडाला बांधून वॉकिंग केली. बट तोंडाला बांधून मला खूप जास्त सफोकेट होत होतं, म्हणून मग मी इकडे जायला चालू केलं. आणि आता इकडे जायला तर काल मला इकडे पण मच्छर चावला. कुठं जाऊ आता सांगा. गार्डनमध्ये मच्छर असणारच, त्यात काही वाद नाही, बट तू काय करणार आता मी येईपर्यंत. आणि आज मी प्रोटीन पावडरची बॉटल पण घेऊन जाते, हेडफोन घेऊन जाते, बोऱ्या बिस्तर बांधून नेतो मी आता तिथं वॉकिंग करायला. आणि तिकडेच बसून मे बी तिकडेच लेट करून बसून मी तिकडेच व्हिडिओ एडिट करून येणार आहे असं ठरवलं आहे मी. बट घरी पण येऊन करू शकते, काय सांगता येत नाही, माझ्या मूडवर आहे. नंतर मूड चेंज झाला तर. आधीच आज माझा मूड असा सणन खूप जास्त डेंजर आहे, खूप चिडचिड पण होते माझी, कारण मी काय 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 कारण मला साडीचं तसलं झालं, मेकअपचं तसलं झालं, म्हणून सर्व मूड ऑफ झाला. तर जाऊ द्या, आता मस्तपैकी वॉकिंगला जाते, मूड फ्रेश करून घेते आणि मग आल्यावर तुम्हाला भेटते. गाईज फायनली आज मी 10,000 स्टेप्स पूर्ण केलेल्या आहेत, 10,500 झाल्यात. आता मला कळालंय टाईम किती लागतो. अगोदर मी 1 तास वॉकिंग करायचे तर 8,000 व्हायच्या. आता कळाले मला की 1.5 तास लागतात करेक्ट. आणि तुम्हाला मी दाखवते 1 मिनिट. इकडे बघा, 10,600 स्टेप्स कंप्लीट झालेल्या आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स टू मी. फायनली मी केल्या. मला असं वाटत होतं खूप जास्त, पण आज मी ठरवलं होतं की मी बघणारच नाही जोपर्यंत मला नोटिफिकेशन येत नाही वॉचची स्वतः 10,000 स्टेप्स झाल्या म्हणून, तोपर्यंत मी तोपर्यंत मी वॉचला बघणारच नाही असं ठरवलं होतं. आणि अचानक नोटिफिकेशन आली 7:15ला, 5:45ला चालू केलं होतं, 7:15ला नोटिफिकेशन आली आणि माझ्या स्टेप्स आज कंप्लीट झाल्या आणि मला खूप भारी वाटतंय. आणि आता भाऊ पण आलाय, तर सध्या तरी मला आता लॉंग ब्लॉग मी थोड्या वेळ 15 मिनिट परत तिथंच बसले, तिथंच ब्लॉग कट वगैरे करून घेतला. आणि आता हे करायचं काय म्हणतो, आणि आता मी विसरते काय, आता फायनल टच द्यायचे ब्लॉगला, फायनल एडिटिंग करायची आहे आणि त्यानंतर मग अनलिस्ट वगैरे करून देते. आणि मिनी ब्लॉगची सुद्धा व्हॉईसवर राहिलं ते पण करते. आणि त्यानंतर मग जेवण करते. जेवायला तर काय दुपारचंच आहे आणि खिचडी बनवली आहे कारण भाऊ आलाय, सो एक्स्ट्रा लागेल ना त्यामुळे. तर चला मग आता मी भेटते तुम्हाला माझं एडिटिंग वगैरे संपल्यानंतर.